मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही। त्यामुळे मुंडेंवरच्या दंडाची रक्कम 42 लाख रुपये झाली। एकीकडे धनंजय मुंडे बंगला सोडण्यास तयार नसल्याने मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान आजारपणामुळे मुंबईत राहणे आवश्यक आहे, तसंच मुलीच्या शाळेचा देखील प्रश्न असं कारण देत बंगला सोडण्यास धनंजय मुंडे यांनी मुदतवाढ मागितली। दरम्यान याबाबत बोलताना आपली बंगल्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं। तसंच जेव्हा घर रिकामं होईल तेव्हा तिथे राहायला जाऊ असं भुजबळ यांनी म्हटलं। जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावे, मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावी या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात। आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे। अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असेल तुम्ही तिथे राहायला जावं। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू, आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील। काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। उद्धव ठाकरे कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक 2 बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते। पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। त्यांच्याकडनं दंड वसूल करून 4 दिवसाच्या आत त्यांनी ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। मग धनंजय मुंडेंचे अनेक मोठे नेते हे मित्र असावेत, काही भाजपमध्ये आहेत, काही दादा तर त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षातले आहेत, कुठेतरी दबाव तिथं असावा। मला असं वाटतं की तिथं जो नवीन कोणी पदाधिकारी नाहीतर नेता असेल त्यांना तिथं राहण्याची संधी दिली गेली पाहिजे। पण आता शेवटी सरकार त्यांचं आहे, त्या बाबतीत ते काय करतात बघावं लागेल।